तुम्हाला इथं गॅस पेटवलेला दिसतोय पहा आणि त्याच्यावरती मी एक पातेलं ठेवलंय. तर आज आपल्याला दुधाचं पनीर बनवायचं आहे पहा. आता हे गाईचं दूध आहे आणि 1 लिटर दूध आहे ते. आता ते ठेवलंय आपण. आता दूध उकळेपर्यंत आपण बाकीची तुम्हाला माहिती सांगते मी. आपण आज लिंबापासून इथं पनीर बनवणार आहोत पहा. दुसरं आपण त्याच्यामध्ये काहीही टाकणार नाही. अगदी एका सेकंदात कसं पनीर तयार होतं ते बघायचंय आपल्याला. आता हे जे पनीरचं जे भांडं आहे ते तुम्हाला दाखवते मी अगोदर. भांडं नसलं तरी पण पनीर करता येतं तसं काही नाही. पण माझ्याकडे आहे म्हणून दाखवते मी. पण याला मोठी-मोठी छिद्र आहेत त्याच्यामुळे याच्यातून बरचसं पनीर गळतं. म्हणून याच्यामध्ये आपण एक कापड पण टाकून घेणार आहेत आणि असं वरून ठेवायचं आणि याच्यावरती काहीतरी वजन आपण ठेवणार आहेत. पण हे वरून झाकण ठेवल्यानंतर छान आपलं असं पनीर तयार होतं. पाणी पण व्यवस्थिशीर गळतं याच्यामुळे. आता हे असं ते को ग ह्या चाळणीत आपण ते ठेवणार आहे. कारण ते चौकोनी असल्यामुळे ते कुठल्याच पातेल्यात बसत नाही. आता याला छिद्र असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्वच्छ असं एक कापड जाळीदार असं टाकणार आहे पहा. फार जाडही कापड घ्यायचं नाही. असं ह्या कपड्याने फार मस्त पनीर तयार होतं पहा. आणि आता ते ठेवून देऊ आपण. आता आपल्याकडे 2 लिंब मी तुम्हाला दाखवले. माझ्याकडे अजून एक अर्ध लिंबू आहे. पण याच्यातलं जे मोठं लिंबू आहे ते आपण कापलं आणि त्याला चांगला रस मिळालेला आहे. ते आणि ते अगोदरचं अर्ध म्हणजे दीड लिंबू कापलंय. जेवढा रस आहे लिंबाचा तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय पहा. आता दूध आपलं उकळलंय पहा चांगलं त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ कशात टाकायचं तर पनीर हे चवदार लागावं आपल्याला. चव त्याची चांगली लागावी म्हणून आपण मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे दूध नासत नाही पहा हे लक्षात घ्या. आता हे पनीर जे आहे पनीरमध्ये आपण आता हे थोडं-थोडं लिंबाचा रस आणि ते टाकून घेणार आहे पहा. आणि थोडंसं हलवायचं आहे टाकून. आता संपूर्ण रस आहे तो बाकीचा आपण टाकून घेणार आहे. आणि एका सेकंदात आता ते फुटणार आहे पहा दूध लगेच. पहा फुटलंच म्हणजे ते आता बघा तुम्ही. फाटलंय ते दूध आता. हे बघा. बघा हे काय एका सेकंदात फुटलंय लगेच. अशी ही ट्रिक वापरायची आहे. लिंबाची कुठला वास येत नाही. फ्रेश वास असतो एकदम आणि लिंबू पण लिंबाचे जे व्हिटॅमिन आहेत ते पण आपल्या इथं मिळतात आणि पनीर एकदम स्वच्छच. एक लिंबू आपलं उरलंय पहा. म्हणजे दीड लिंबाचा आपण इथं वापर केलाय. आता लिंबाचा रस किती त्याच्यावर तुम्हाला एखादे 2-2.5 लिंब पण घ्यावे लागतील. रसावर अवलंबून आहे सगळं. आपलं पनीर झालेलं आहे पहा तयार. अगदी एका सेकंदात फुटलं दूध. फाटलंय म्हणजे ते दूध आता आणि आपण आता ते गाळून घेणार आहेत. फार नाही उकळवायचं त्याला. आता ते दूध फाटलेलं आहे चांगल्यापैकी. याच्यामध्ये आपण ते टाकून घेऊ पहा आता. गाईचं दूध आहे त्याच्यामुळे पनीर काही त्याला फारसं पडत नसतं पहा. आपण ते फॅट सहित घेतलेलं आहे. मग म्हशीचं पण दूध इथं वापरू शकता. त्याला जास्त पनीर पडतं थोडं. याला थोडंसं कमी पडतं. पण आम्ही गाईचंच घेतो त्याच्यामुळे मी त्याचंच बनवलेलं आहे. हे असं पनीर मी नेहमी करत असते पहा. पण आज व्हिडिओ तयार केलाय फक्त. पाणी व्यवस्थिशीर असं पण गळतं आणि त्या चाळणीतून पण चांगलं पाणी गळतं पहा. आता हे आपल्याला धुवायचंय पहा म्हणजे. धुवायचं कशासाठी? वासाचा काही प्रश्न नाही इथं, पण ते पनीर सॉफ्ट होतं पहा धुतल्यानंतर. असं स्पॉन्जी छान तयार होतं. म्हणून आपल्याला धुवायचंय. बाकी लिंबाच्या वासाचा काही प्रॉब्लेम नाही त्याला. वास पण येत नाही, काहीच नाही. पण ते सॉफ्ट होण्यासाठी आपण ते धुतले. आता हे जे रुमाल आहे समजा, तो तसा कडेने व्यवस्थिशीर टाकून घ्यायचा, पिळून घ्यायचं त्या अगोदर थोडं. नाही पिळलं तरी पण ते पाणी गळतं म्हणा खाली. जाळी आहे त्याला सगळीकडून त्याच्यामुळे. पण तरी पण आपण घेतलंय पिळून. आता हे असं चांगलं कोरडं झालंय आणि चौकोनी ठोकळा आहे आपला. त्याच्यामुळे व्यवस्थिशीर पनीरला आकार येतो. पण हे पनीर जरा थोडं आहे, जास्त असतं तर अजून त्याला आकार आला असता व्यवस्थिशीर. पण आपल्याला एवढं एवढं बास होतं आपल्याला. अशा ताज्या पनीरची तुम्ही छान भाजी वगैरे करू शकता पहा. पनीरचे अत्यंत उपयोग आहेत. तुम्ही Googleवर जाऊन ते सर्च करू शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीने पनीर खाऊ शकता. आता हे असं चौकोनी याच्यामध्ये ते टाकून घ्यायचंय. आता माझ्याकडे याच्यामध्ये ठेवायला काही मोठा दगड वगैरे काही नाहीये. त्याच्यामुळे मी एक मोठा बाऊल घेतलाय आणि तो भरून घेतलाय पाण्याने आणि तो मी याच्यावरती ठेवणार आहे आता. पुष्कळ जड झालाय तो पण, ते काय. तसा ठेवून दिलाय मी त्याच्यावरती आता. दुसरं काही नव्हतंच माझ्याकडे ठेवायला. पण ठीक आहे, काही अडचण नाही. पुष्कळ जड आहे आणि पनीर पण काही खूप जास्त नाही आपलं, कमीच आहे तसं.
त्याच्यामुळं काम होऊन जाईल आपलं. आता हे 2 तासाकरता ठेवायचं आहे पहा. 2 तास झालेले आहेत पहा. आपण तो ठोकळा काढून घेऊ आता आणि आपलं पनीर कसं झालंय ते बघू एकदा. 2-2.5 तास ठेवलं तरी चालेल तसं काही नाही. आता ती ताटली काढून घेतली आपण आणि ते पाहू आता आपण काय झालंय त्याचं. छान असं फ्रेश घरी केलेलं पनीर आहे पहा. स्वच्छ एकदम. स्वच्छतेला महत्त्व आहे पहा. दुधाचे पदार्थ आहेत ते स्वच्छच असले पाहिजे. किती छान निघाले पहा. मस्त निघले आपण. आता सगळ्या नाही वड्या पाडून आपण घेणार, पण मी तुम्हाला 2 याच्या वड्या पाडून दाखवते. पण गाईच्या दुधाला कमी पनीर पडतं पहा. 1 लिटर दुधाला एवढंच पनीर पडेल. साधारणपणे 200 250 ग्रॅम असेल, जास्त नाही. आता आपण हवा तसा आकार पाडून घ्यायचा पण आपण मध्यम मीडियम आकाराच्या वड्या एवढ्या 2च याच्या पाडून घेऊ. आता पनीर आहे तसं 2 दिवस राहतं पहा फ्रिजमध्ये असंच. पण तुम्हाला जर थोडं जास्त दिवस ठेवायचं असेल तर भांड्यामध्ये पाणी ठेवून मग त्याच्यामध्ये पनीर ठेवायचं. एक 5-6 दिवस चांगलं राहतं पहा. शक्यतो लवकरच संपवायचे दुधाचे पदार्थ आहेत ते. आणि पनीर पनीर स्वादिष्ट लागतं पहा, कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे त्याला चव येते. नाहीतर तसं पनीरला चव नाही लागत काही. तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही देऊ शकता. पण आपण मीडियम आकार ठेवलाय मी. अशा पद्धतीने हे पनीर तयार झालंय आपलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असं पनीर एकदा करून बघा घरच्या घरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.